अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालय आणि महाविद्यालयांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव. 100 विद्यार्थी क्षमता असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार. गोंदिया जिल्ह्यात 1 मेपासून प्रत्यक्ष मका खरेदीला होणार सुरुवात. जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांची माहिती. मका उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. नागपूरच्या लंडन स्ट्रीट प्रकल्पासाठी 138 झाडांची होणार कत्तल. 22 हेरिटेज वृक्षांचा समावेश. झाडं वाचवण्यासाठी नागपूरकरांचं चिपको आंदोलन. जळगावात 250 वर्षांची अखंड परंपरा लाभलेला संत सखाराम महाराजांचा भव्य रथोत्सव संपन्न. श्रद्धा, परंपरा, भक्ती आणि संस्कृती यांचा संगम असलेल्या सोहळ्यानं अमळनेर शहर भक्तिमय. गोंदियाच्या देवरीमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याकडून 15 वर्षीय मुलीचा विनयभंग. आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत देवरी पोलिसात गुन्हा दाखल. सेवानिवृत्त प्राचार्याच्या घरी भाड्यानं वसतिगृह असून 15 वर्षीय मुलीसोबत केलं असभ्य कृत्य. बारामतीच्या वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात अत्याचाराच्या आरोपात कोठडीत असलेल्या आरोपीची आत्महत्या. पोलीस ठाण्यात आरोपीनं आत्महत्या केल्यानं खळबळ. खुनाच्या गुन्ह्यातून कारागृहातून सुटल्याचा जल्लोष. पंढरपुरात 20 जणांवर गुन्हा दाखल. कारागृहातून सुटल्यावर फटाक्यांची आतषबाजी करत केला मोठा जल्लोष. हरबूनमधल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ. आठवड्याभरात कच्च्या तेलाच्या किमती 15% वाढल्या. कच्चं तेल प्रति बॅरल $98 वरून $108 एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.